संदीपजी किरवे साहेब त्यांचंही आयोजन समितीच्या वतीने अगदी मनपूर्वक आभार। यानंतर ऑरेंज कॅप होल्डर नाणेफेक झाल्यानंतर या स्पर्धेतील जो ऑरेंज कॅप होल्डर असेल अगदी त्यांना आपण ऑरेंज कॅप देतोय। नाणेफेक संपन्न झाल्यानंतर ऑरेंज कॅप होल्डर जे असतील त्यांनी कृपया मैदानाच्या आतमध्ये यावं आणि आपली ऑरेंज कॅप स्वीकारायची आहे। वेळ झाली आहे टॉसची। सन्माननीय गणेशजी शिंदे साहेब आपल्याला विनंती असेल टॉस साठी आपण यायचंय। गणेशजी शिंदे साहेब आपल्याला विनंती असेल पुढच्या सामन्याचे नाणेफेक करण्यासाठी आपण यावं। काय जबरदस्त मॅच रंगली आहे। आपण बघू शकाल मुख्य मंचावर व्हीआयपी डायसवर या स्पर्धेच्या विजेत्यांना दिले जाणारे अत्यंत सुंदर आणि आकर्षक ट्रॉफीज आपण बघू शकाल। आमचे समालोचन कक्ष आमचा बीके स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनी आमचे ऑफिशियल ऑपरेटर आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये। एलिमिनेटर ही अत्यंत महत्वाची लढत आणि या महत्वाच्या लढतीची नाणेफेक मैदानाच्या आतमध्ये केली जाते। तर दोन्ही बाजूला आपण बघू शका विकेटच्या दोन्ही बाजूला दोन संघ येथे उभे राहिलेत। मुख्य आमचे अतिथी आमचे मान्यवर सन्माननीय संदीपजी किरवे साहेब त्यांच्या समवेत सन्माननीय सोमनाथजी काळे साहेब, संदीपजी किरवे साहेब, त्यानंतर गणेशजी काळे साहेब हे सर्व मान्यवर मंडळी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये एलिमिनेटर या महत्वाच्या लढतीची नाणेफेक केली जाते। एका बाजूला ब्ल्यू जर्सी मध्ये आपण बघू शकाल दारणा शक्ती माफ करा ब्ल्यू जर्सी मध्ये गंगा प्रहार हा संघनायक आहेत लखन चौधरी। तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल पर्पल जर्सी मध्ये टीम दारणा शक्ती हा संघ या संघाचे संघनायक आहेत गणेश। तर गंगा प्रहार या संघाने नाणेफेक और गंगा प्रहार या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। दोन्ही संघांना या महत्वाच्या लढतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि मान्यवरांचा मनपूर्वक आभार। सन्माननीय ऑरेंज कॅप आपण त्या खेळाडूला देतोय। तर ऑरेंज कॅप देण्यासाठी मी विनंती करेल सन्माननीय जगनअण्णा भगत साहेब, जगनजी भगत साहेब आपल्याला विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये यावं। जगनजी भगत साहेब आपल्याला विनंती असेल ऑरेंज कॅप देण्यासाठी, ऑरेंज कॅप विजेत्या खेळाडूला ऑरेंज कॅप देण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये यावं। जगनजी भगत साहेब, जगनअण्णा भगत या। तर ऑरेंज कॅप होल्डर आहेत सध्याच्या घडीला सर्वात जास्त धावा आणि अगदी रँकिंग मध्ये टॉपला आहेत। तर ऑरेंज कॅप जाते लकी म्हणजेच लखन चौधरी या। प्लीज लखन या आपला ऑरेंज कॅप घेऊन जा। आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये आदरणीय जगनजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते लखन चौधरी यांना ऑरेंज कॅप दिली जाते। अभिनंदन लकी। या एलिमिनेटर या महत्वाच्या मॅच साठी देखील दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असेल। या स्पर्धेतील तिसरा आणि चौथा संघ ऑरेंज कॅप इथे लखन यांना देत असताना जगनजी भगत साहेब यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल, स्क्रीनवर बघू शकाल। इंडियन प्रीमियर लीग फॉर्मॅट नुसार ही संपूर्ण स्पर्धा खेळवली जाते। आज या स्पर्धेची शेवटची रात्र, शेवटची रजनी, सहावी रजनी आणि या आजच्या रात्रीतील दुसरी लढत म्हणजेच एलिमिनेटर हा महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय। नाणेफेक संपन्न झाली आहे। आदरणीय गणेशजी काळे साहेब, सन्माननीय संदीपजी किरवे साहेब, सन्माननीय सोमनाथजी काळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक संपन्न झाली आहे। त्यानंतर सन्माननीय
तर सन्माननीय सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक संपन्न झाली. गंगा प्रहार संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय गंगा प्रहार संघानं. तर इन्व्हाइट केलंय, आमंत्रित केलंय फिल्डिंगसाठी दारणा शक्ती संघाला. संघ मालक आहेत दारणा शक्ती या संघाचे सन्मान्य चेतनजी वालझाडे आणि मयूरजी वालझाडे संघ मालक आहेत आणि खेळाडू देखील आहेत. या दोन्ही संघ मालकांना, खेळाडूंना या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल सन्मान्य संदीपजी किरवे आणि सन्मान्य गणेशजी काळेसाहेब हे देखील गोदा इथे, माफ करा, गंगा प्रहार या संघाचे ओनर आहेत. गंगा प्रहार या संघाचे ओनर आहेत सन्मान्य भरतजी काळेसाहेब आणि विठ्ठलराव काळेसाहेब. तर या दोन्ही संघ मालकांना देखील या आजच्या एलिमिनेटर या महत्वपूर्ण लढतीसाठी दोन्ही संघ मालकांना खूप साऱ्या शुभेच्छा. क्षेत्ररक्षण सेट केले, सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचते. स्ट्राइक घेताय प्रवीण व्यवहारे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला ऑरेंज कॅप होल्डर म्हणजेच या स्पर्धेतील सर्वात यशस्वी बॅटर लकी लखन चौधरी अगदी आपले हात मोकळे करताय. आपण बॉलिंग ट्रॅक वर बघू शकाल संघ मालक आणि खेळाडू चेतनजी वालझाडे आले. पहिला बॉल घेऊन पहिल्या डावातलं पहिलं षटक, पहिला बॉल. तर स्ट्राइक घेत आहे प्रवीण व्यवहारे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल. पहिलाच बॉल. सुरुवात झाली आहे डॉट बॉल सोबत. सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिले 2 बॉल आणि दोनही बॉल निर्धाव आलेत, कुठली धाव नाहीये. पुढचा बॉल ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी लेग बाईटच्या माध्यमातून सिंगल असेल. 3ही बॉल योग्य जागेवर आणि राईट एरियाज मध्ये चेंडूला पिच करताय चेतन. आपला अनुभव आणि संपूर्ण करिअरचा, आपल्या कारकिर्दीतला अनुभव इथे पणाशी लावत असताना चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळताय चेतन. लखन ऑन स्ट्राइक, ऑरेंज कॅप होल्डर. कडक मजबूत 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. अगदी मजबूत प्रहार, इरादे स्पष्ट करताय. चौकार आलाय. ऑन साइडला खेळलाय. ओह पार्थ, आउटस्टँडिंग, सुपर फिल्डिंग एफर्ट्स. अगदी याच दर्जाचा खेळ करावा लागेल जर तुम्हाला या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचायचं असेल. आपलं सर्वोत्तम द्यावं लागेल. अभी नाही तो कभी नाही. अगदी ही संधी आहे तुम्हाला हिरो बनण्याची, महान बनण्याची आणि अगदी त्याच पद्धतीने एफर्ट्स लावताय इथे मैदानाच्या आतमध्ये दारणा शक्ती संघातील फिल्डर्स. आउटस्टँडिंग फिल्डिंग, सुपर. दाफलक 6. बॉल फेकू नका मध्ये, विनंती असेल. काळजी घ्या, लहान बच्चे कंपनीला विनंती असेल. समोर खेळलाय. वा वा, ओ खराब कॉलिंग, बॅट्समन आउट. एक खराब कॉल वर इथे पहिला गेली विकेट. श्रीराम इंडस्ट्री स्पेशल पीपीके गोल जिरा राईस. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक झालाय 1 गडी बाद 6. उमेश आलेत बॉलिंग ट्रॅकवर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. योगेशजी, प्रवीण व्यवहारे यांची जागा घ्यायला आलेत. दुसरं षटक, पहिला बॉल.
सुपर स्ट्रोक, मात्र त्याही पेक्षा अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. विकेटच्या मागच्या बाजूला आउटस्टँडिंग एफर्ट संघनायक गणेशी यांच्या माध्यमातून चेंडूला स्टॉप करताय. लेग स्टंपवर टाकलेला चांगला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. ऑन साइडला वन बाउन्स, अगदी मैदानाच्या बाहेर 4 रन. 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. चौकार ठोकलाय. अगदी ही पद्धत आहे, बेसिक आहे. लखन चौधरी यांचं विकेटवर थोडीशी सुरुवातीला ते संयमाने बॅटिंग करतात, सावध पद्धतीने बॅटिंग करतात, बॉल सोबत आय कॉन्टॅक्ट चांगलं करतात. ज्यावेळेस हँड आय कोऑर्डिनेशन बॉल सोबत चांगलं होतं ना, त्यानंतर मात्र त्यांचा खरा खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत असतो. अगदी वादळापूर्वीची शांतता आपण सातत्याने अनुभवली या संपूर्ण स्पर्धेच्या प्रवासामध्ये. दाफलक 10. उमेशजी इथे लेग स्टंपवर टाकलेला बॉल, मात्र बॅटचा कडा घेत चेंडू विकेटच्या मागच्या बाजूला जातोय. गॅदर केला गेला विकेटच्या मागच्या बाजूला गणेशजी यांच्याकडनं. दाफलक 10, 1.3 षटकानंतर पुढचा बॉल. ड्राइव्ह केलाय, व्हाट अ शॉट, डाउन द ग्राउंड, 4 रन. 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. तगडा प्रहार, 14 धावा. वेळ घेतला जातोय, क्षेत्ररक्षण सातत्यानं बदललं जात आहे. ऑन साइडला खेळून काढलाय, खाली क्षेत्र. वा, अगदी चातुर्याचा वापर केलाय, बुद्धी अगदी चांगला फटका. याचं कारण की या अगोदरच तिथनं प्लेअर हटवला गेला आणि स्क्वेअर क्षेत्र ओपन होतं. अगदी त्याच क्षेत्रामध्ये चौकार येतोय. सेन्सिबल स्ट्रोक, आउटस्टँडिंग, सुपर. काय जबरदस्त एफर्ट्स लावले जात आहेत दारणा शक्ती संघातील प्रत्येक खेळाडूकडनं, फिल्डर्सकडनं. इथे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील बघू शकाल, स्वतःचा बॅलन्स आउट होत असताना देखील चेंडू मात्र सोडला नाहीये आदित्यने. दाफलक 19, 2 षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर दाफलक जाऊन पोहोचेल गंगा प्रहार 1 गडी बाद 19 धावा. लखन चौधरी खेळताय 8 बॉल मध्ये 18 धावांवर. तर अजूनपर्यंत इथे योगेशजी काळे एकही चेंडू त्यांनी खेळलेला नाहीये. त्यांचं अकाउंट अजूनपर्यंत ओपन झालेलं नाहीये. 3रं षटक, पहिला बॉल. चेतनजी आलेत. पहिला बॉल. इथे डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चांगलं फील्ड. वाह, अगदी पहिला विकेट जो डाऊन झालाय ना प्रवीण व्यवहार, ते धावबाद झाले. अगदी त्याच कारणामुळे इथे ही धाव घेतली नाहीये, रिस्क घेतली नाहीये. कट केलाय, व्हाट अ शॉट, देखना स्क्वेअर कट, सीमारेषे पार. 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. या चौकाराच्या मदतीने धाव फलक पुढे जाईल. 23 धावा, 1 गडी बाद. पुढचा बॉल. पुढे आले पुन्हा एकदा. या सुपर. वाह, रिले पद्धतीचा क्षेत्ररक्षण. मित्रांनो, फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. आउटस्टँडिंग, सुपर. या सामन्यामध्ये मी सातत्याने सांगतोय मित्रांनो, दारणा शक्ती संघाचं क्षेत्ररक्षण अव्वल राहिलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकाल, रिले पद्धतीचं क्षेत्ररक्षण. आदित्यने चेंडू अडवला आणि पार्थने त्यानंतर सीमारेषेपासून चेंडूला अडवलाय. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 3 धावा तिथे वाचवत आहे दारणा शक्ती संघाचे फिल्डर्स. धाव फलक 24, 1 गडी बाद. 2.3 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. त्या आणखी एक चांगलं चित्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय मित्रांनो. ऑरेंज कॅप होल्डर संघनायक गंगा प्रहार संघाचा लखन चौधरी देखील या चांगल्या फिल्डिंगसाठी, चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी इथे आदित्य आणि पार्थ यांचं कौतुक करतोय. स्पोर्ट्समन स्पिरिट बघायला मिळतंय. अगदी हेच या स्पर्धेचं यश मी म्हणेल. चांगल्या दर्जाचं क्रिकेट, चांगल्या दर्जाचं खेळाडू वृत्ती, स्पोर्ट्समन स्पिरिट सातत्यानं बघायला मिळते. चांगला बॉल इथे लेग बाईटच्या माध्यमातून.
ही सिंगल असेल, धाव फलक जाऊन पोहोचेल या एक धावेच्या मदतीनं. 25 2.4 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 25 धावा इथे धाव फलकावर लागल्यात. तिसरं षटक प्रगती पथावर. वाह, ओ माय गुडनेस, बाप रे बाप, सुपर्ब. अगदी मी तर म्हणेल की संपूर्ण संघ दारणा शक्ती, उडता दारणा शक्ती संघ आपल्याला बघायला मिळतोय. अगदी सातत्यानं सूर मारत असताना चेंडूला इथे स्टॉप करताय. चला, चर्चा होते मैदानाच्या आतमध्ये. पंचांसोबत चर्चा करत असताना दारणा शक्तीचे सर्वच खेळाडू मित्र. ओके, माझ्यामध्ये दारणा शक्ती संघाच्या माध्यमातून हा रिव्ह्यू असेल. DRS वापरला जातोय. आमचं पंच पॅनल या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगल्या दर्जाचं अंपायरिंग ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं ते आमचं संपूर्ण अंपायरिंग पॅनल. त्यामध्ये आमचे शिक्षक मित्र सन्मान्य तुषारजी उगले सर, त्यानंतर प्रसिद्ध अभिनेते या आपल्या घोटी शहराचं वैभव सिने इंडस्ट्री मधलं सन्मान्य रोहनजी गायकवाड सर, त्यानंतर योगेजी भटाडे सर जे आज बड्डे बॉय आहेत. या संपूर्ण अंपायरिंग पॅनलचं करण दुर्गुडे असतील, आकाशजी काळे साहेब, ज्यांनी याचं अंपायर म्हणून या स्पर्धेत काम बघितलंय त्या सर्व अंपायरिंग पॅनलचं देखील कौतुक असेल. आणि निर्णय येतोय यस, रिव्ह्यू सक्सेसफुल. रिव्ह्यू सक्सेसफुल. बॅट्समन पुढे आलेत. रन्स माझ्यामध्ये काउंट नसतील. तुषारजी, तुषार सर, यस, आमचे तिसरे पंच योगेजी बटाटे सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे की रन्स काउंट होणार नाही, मात्र बॉल काउंट होईल आणि स्ट्राइक बदलला जाईल. क्या बात आहे. यस, चला, स्ट्राइक बदलला जाईल, रन काउंट होणार नाही, बॉल मात्र काउंट होईल. वाह, आमचं अंपायरिंग पॅनल. यस सर. संघ मालक मयूरजी वालजाडे विशेष आमच्या पंचांची आभार व्यक्त करताय. धावफलक 25. शेवटचा बॉल या षटकातला, तिसऱ्या षटकातला. हा वेद बॉल, बॅट्समन आउट. डीजे गेली विकेट. श्रीराम इंडस्ट्री स्पेशल PPK गोल जिरा राईस. मनोहर किरवे सर, मनोहर किरवे सर, चला ड्रिंक्स ब्रेक आहे. या आपल्या या अगोदर जो क्वालिफायर 1 हा जो सामना खेळला गेला त्या सामन्यातील आपण प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार जाहीर करतोय. तर प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार जातोय क्वालिफायर 1 मधील देव. प्लेअर ऑफ द मॅच ठरले देव. या या अगोदरच्या क्वालिफायर 1 मधील प्लेअर ऑफ द मॅच ठरलेत गणेश काळे. या गणेश काळे पटकन या. प्लेअर ऑफ द मॅच या अगोदरच्या क्वालिफायर 1 मधील या स्टेजवर या प्लीज. मी मान्यवरांना विनंती करेल आपण मुख्य मंचावर यावं. क्वालिफायर 1 मधील प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार जातोय गोदावरी वीर संघाचे गणेश काळे. आपण मुख्य मंच आदरणीय दीपकजी कस्तुरे सर यांच्या शुभ हस्ते आपण बघू शकाल क्वालिफायर 1 मधील अप्रतिम अष्टपैलू खेळ करणारे आणि प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवणारे गणेशजी काळे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जात आहे दीपकजी कस्तुरे साहेबांच्या शुभ हस्ते. तर आमच्या मान्यवरांचा आभार आणि विजेत्या खेळाडूंचं कौतुक. थँक्यू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल अगदी थोडक्यात बचावलं इथे. भले वाईट बॉल असेल मात्र अगदी यष्ट्यांपासून अगदी फार जवळनं चेंडू विकेटच्या मागच्या बाजूला जातोय. डॉट बॉल इथे व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव मिळेल, धाव संख्या 1 ने पुढे जाईल. प्रगतीच्या वाटेवर विश्वासनात निर्मल ट्रेडिंग कंपनी घोटी, ओमकार ट्रेडिंग कंपनी राहता. दूरदृष्टीचं नेतृत्व, नव्या युगाची साथ, गजानन भाऊ काळे ओमकार लुटे, तुमच्या स्वप्नांना बळ देणारी एक नवी सुरुवात. चला विकासाच्या या प्रवासात अनवेवरिंग साथ.
इथे मैदानावर शुभ आगमन झालंय। सचिनजी सुराणा सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल। लेजंड क्रिकेटर, अनुभवी क्रिकेटपटू, प्रसिद्ध उद्योजक सुराणा सर आपलं मनपूर्वक स्वागत। या दरम्यान ओहो इथे मिसफील्ड 4 रन्स। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकाल 2 क्षेत्ररक्षक धावलेत, मात्र दोघांच्या मधनं चेंडू अगदी वेगानं सीमारेषेच्या बाहेर जातोय। धावफलक 31 धावा। उमेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, ड्राइव्ह केलाय, व्हॉट अ शॉट, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण इथे संघमालक खेळाडू मयूर यांच्याकडनं। इथे दारणा शक्ती संघाचं कौतुक करावं लागेल। मी पुन्हा एकदा सांगेल की चांगल्या दर्जाचं फिल्डिंग सातत्यानं बघायला मिळतंय। गेम ऑफ युनिटी क्रिकेटला म्हटलं जातं आणि अगदी त्याच दर्जाचं त्याच लेवलचं फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये दारणा शक्ती संघाकडनं युनिटी बघायला मिळते। पुढचा बॉल हलक्या हाताने चेंडूला ढकलला, एक ते पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, सिंगल पूर्ण केली जाते लखन चौधरीकडनं। धावफलक 4 षटकांची समाप्ती होते। 4 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी 8.25च्या सरासरीने 2 गडी बाद 33 धावा। 2 गडी बाद 33 धावा। एलिमिनेटर ही महत्वाची मॅच, महत्वाचा सामना। अगदी या सामन्यात पराभूत होणारा संघ 4थ्या क्रमांकावर जाईल, तर या सामन्यामध्ये विजयी ठरलेला संघ अगदी क्वालिफायर 1 मध्ये जो संघ पराभूत झाला ना त्या संघासोबत फाईट करेल। म्हणजे आपण त्या सामन्याला सेमीफायनल सामना देखील म्हणू शकाल आणि त्या सेमीफायनल मध्ये विजयी संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरेल। स्क्रीनवर आपण बघू शकाल एक अत्यंत सुंदर नयनरम्य देखणं दृश्य आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळतंय। आकाशात चमकणारा चंद्र आपल्याला पडद्यावर बघायला मिळतोय। धावफलक 4 षटकाच्या समाप्तीनंतर 33 बॉलिंग ट्रॅकवर संघमालक खेळाडू आलेत, मयूर आलेत। अगदी पहिलाच बॉल स्विच हिट ठोकलाय, 4 रन। रिव्हर्स हिट, हा स्विच हिट नाहीये तर हा स्वीट हिट म्हणावं लागेल। रिस्क असताना देखील रिस्क घेतली जाते। इथे मात्र बॅट्समन इथे गोलंदाजाला सरप्राईज करताय बॅट्समन लखन। व्हाईट बॉल असेल। धावफलक 38 पुन्हा एकदा स्विच हिट केलाय, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, 4 रन्स। रिव्हर्स फटक्याच्या माध्यमातून आणखी एक चौकार येतोय। धावफलक पुढे जाईल 42, 2 गडी बाद। लखन चौधरी आता खऱ्या रंगात आलेत, आपल्या नॅचरल गेम त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय। ऑन साइडला 3रा, वाह सुपर। सलग दुसरा, पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर व्हाईट बॉल सलग 2 आले चौकार। आतापर्यंत 3 बॉल मध्ये 13 धावा खर्च करताय मयूर वालजाडे। धावफलक 46। ओहो क्या बात है, लखन चौथा आला या षटकातला। धावफलक जाऊन पोहोचतोय या चौकाराच्या मदतीनं गंगा प्रहार संघाच्या 50 धावा पूर्ण। काय जबरदस्त कमबॅक केलंय इथे लखन चौधरी यांनी। अगदी एक चौधरी सप्पे भारी असंच म्हणावं लागेल। पुढचा बॉल 4.4 षटकाचा खेळ पूर्ण झालाय। समोर ठोकलाय, नो चान्स, 4 रन्स। अगदी आतापर्यंत या षटकामध्ये 5 बॉल 5 चौकार आलेत। शेवटच्या बॉलवर आणखी 6वा येईल का याचं उत्तर आपल्याला या बॉल नंतर मिळेल। धाव फलक 54, शेवटचा बॉल 5वं षटक। ऑन साइडला ओहो इथे रिटर्न केलाय। सेन्सिबल क्रिकेट, चातुर्याचं क्रिकेट, इंटेलिजंट क्रिकेट। शेवटच्या बॉलवर सिंगल काढत असताना स्ट्राइक स्वतःकडे ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न लखन यांच्याकडनं केला गेला। 5 षटकांची समाप्ती होते। 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल गंगा प्रहार संघ। 2 गडी बाद 55 धावा। काय जबरदस्त कमबॅक केलंय, सुपर बॅटिंग, सुपर बॅटिंग। अगदी ऑरेंज कॅप होल्डर का ठरलाय लकी, त्याचं उत्तर आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून देत असताना मैदानाच्या आतमध्ये सुपर कमबॅक। बेस्ट वर्सेस बेस्ट गणेशजी आलेत बॉलिंग ट्रॅकवर। एका बाजूला असेल लखन तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवर 2 की प्लेयर, 2 संघनायक
एकमेकांच्या विरुद्ध, एकमेकांच्या समोर शेवटचे 6 बॉल या डेथ ओव्हर मध्ये किती रन्स येतील. ऑन साइडला खेळलाय आहे तिथे आदित्य आहे, चांगलं फील्ड करताय, चांगलं कलेक्शन. पहिला बॉल डॉट आलाय, पुढचा बॉल गणेश पुन्हा एकदा बॅकफुटला जात आहे. ओव्हर द बॉलर हेड, इट्स अ 4 रन्स, नो चान्स. श्री स्वामी समर्थ ट्रेडर्स चौकार. दुसऱ्या बॉलवर मात्र चौकार ठोकलाय. अगदी पहिला बॉल निर्धाव, त्यानंतर जबरदस्त कमबॅक. एक तेरी एक मेरी या पद्धतीने पहिला बॉल गोलंदाजीच्या दिशेने, दुसरा बॉल मात्र बॅट्समन आपल्या बाजूने मारतोय. चौकार आलाय, धावफलक पुढे जाईल. 59 धावा. ऑन साइडला 1 बाउन्स, एक टप्पा मैदानाच्या, दुसरा टप्पा 4 धावा. मैदानाच्या श्री बाहेर गणेश 4 रन. पोपटराव काळे. चौकाराच्या मदतीने धाव फलक पुढे जाईल. 63 धावा. 63 धावा. या अगोदरच्या 5व्या षटकामध्ये मयूर वालजाडे यांच्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या. या 6व्या षटकामध्ये आतापर्यंत पहिला बॉल, पहिला डॉट आला, त्यानंतर मात्र चौकार, 2 चौकार आलेत. धाव फलक वेगाने पुढे जातोय. लखन आहेत अगदी सबसे अलग, लखन की झलक असंच म्हणावं लागेल. अगदी लखन चौधरींचं काम म्हणजे विरोधकांना घाम, या पद्धतीची बॅटिंग ते करताय. सुपर बॅटिंग. पाच 5.3 षटकानंतर 2 गडी बाद 63 धावा धावफलकावर लागल्या. 13 बॉल मध्ये 31 धावेंवर बॅटिंग करताय लखन. पुढचा बॉल इथे थोडासा ट्विस्ट मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 63. शेवटचे 3 बॉल शिल्लक या शेवटच्या षटकातले. ऑन साइडला फुल टॉस, क्या बात है, सुपर. 4 धावा. श्री गणेश पोपटराव काळे. चौधरी यांची बॅटिंग बघितल्यानंतर सध्याच्या घडीला सोशल मीडियावर ट्रेंडिंग मध्ये असलेल्या ओळी आठवतात की तुम्ही नडा किती, तुम्ही भिडा किती, द्यायचा तेवढा त्रास. श्री स्वामी समर्थ ट्रेडर्स चौकार. 6 षटकांच्या समाप्तीनंतर गंगा प्रहार संघ जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 75 धावा. आणि हा सामना जिंकण्यासाठी दारणा शक्ती संघाला प्रगतीच्या वाटेवर विश्वासनात निर्मल ट्रेडिंग कंपनी घोटी, ओमकार ट्रेडिंग कंपनी राहता. दूरदृष्टीचं नेतृत्व, नव्या युगाची साथ, गजानन भाऊ काळे ओमकार लुटे, तुमच्या स्वप्नांना बळ देणारी एक नवी सुरुवात. चला विकासाच्या या प्रवासात अनवेवरिंग साथ. गंगा प्रहार संघ 6 षटकांच्या समाप्तीनंतर 75 धावांवर पोहोचलाय. या 75 धावांमध्ये एकट्या संघनायक आणि ऑरेंज कॅप होल्डर लखन चौधरी यांच्या तब्बल 66 धावा आहेत. आणि या 66 धावांच्या जोरावर गंगा प्रहार संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 75 धावांवर. दारणा शक्ती संघाला हा सामना जिंकण्यासाठी 36 बॉल मध्ये 76 धावांची आवश्यकता आहे. सलामी जोडी, चला लवकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचंय. 76 धावांचं लक्ष असेल. काय जबरदस्त बॅटिंग केली, काय जबरदस्त पुनरागमन केलंय. अगदी 2023 विश्वकप मध्ये ज्यावेळेस संघ अडचणीत सापडलेला होता ऑस्ट्रेलियन संघ अफगाणिस्तान संघाच्या समोर अगदी 70-75 धावांवर तब्बल 7 गडी बाद झाले होते. त्यानंतर मात्र ग्लॅन मॅक्सवेलने जी पारी तब्बल 200 धावांची जी इनिंग खेळली ना, ती इनिंग आज आठवली आहे. लखन चौधरीच्या बॅटिंगच्या माध्यमातून आउटस्टँडिंग एक्झिबिशन बाय बॅटिंग, सुपर, अफलातून बॅटिंग. अगदी मित्रांनो, आयुष्यामध्ये म्हटलं जातं ना की तुम्हाला लोकांनी किती काही म्हणो, अगदी वेळ म्हटलं तरी चालेल, मात्र आपलं टार्गेट, आपलं ध्येय जे काही असेल त्यावर आपण निश्चित राहायचंय, पक्क राहायचंय. अगदी लखन देखील तेच करताय. आपल्या ध्येयावर ते चिटकून आहेत आणि आपल्या या स्पर्धेचं विजेतेपद पटकवायचंय ते स्वप्न त्यांनी बघितलंय.
या सर्वच संघांनी बघितले. आणि मित्रांनो, स्वप्न ही फक्त उपवासाने किंवा नवसाने पूर्ण होत नसतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कष्टाचा डोंगर उभा करावा लागतो. मित्रांनो, कष्ट करणाऱ्यांची स्वप्न कधीही नष्ट होत नसतात. मैदानाच्या आतमध्ये कष्ट केले जातात. काय जबरदस्त बॅटिंग राहिली आहे लखन चौधरी यांची. सुपर बॅटिंग. ऑरेंज कॅप होल्डर आपल्या संघाला अडचणीतनं बाहेर काढलंय आणि सोबतच एक चांगली टोटल सेट केली आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सेकंड इनिंग, दुसरा डाव, पहिलं षटक, पहिला बॉल. लखन आलेत पहिला बॉल घेऊन. चांगला बॉल तितक्यात चांगल्या पद्धतीने इथे ढकललाय. अगदी पुश करो खुश रहो या पद्धतीने सिंगल काढत स्ट्राइक देखील बदलला जातोय. तगडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दारणा शक्ती संघाकडनं. एका बाजूला गणेश आहेत, की प्लेयर आहेत, संघनायक आहेत. त्यांना सोबत देणारे उमेश देखील इन्फॉर्म आहेत, भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. दोन्ही बॅटर इन्फॉर्म आहेत. त्यांच्या दोघांच्याही बॅट मधनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगल्या धावा आल्यात. बेस्ट वर्सेस बेस्ट, लकी विरुद्ध गणेश. चांगला फटका तितक्यात चांगल्या पद्धतीने फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप करताय इथे लखन. पुढचा बॉल ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र आपल्या फिरकीने इथे गणेश यांना अस्मान दाखवलंय. अगदी सरप्राईज केलंय, चकित केलंय, बीट केलंय. दाफलक पहिल्या 3 बॉल नंतर फक्त 1 धाव इथे दाफलकावर लागते. 76 धावांचं लक्ष आहे. आणखी 33 बॉल मध्ये 75 धावांची आवश्यकता. चांगला बॉल, लेग ब्रेक, नॉन स्ट्रायकिंग एंड, डायरेक्ट हिट केलाय. काय घडलंय, काय बिघडलंय. चला मागे सरका, दारणा शक्ती थोडस मागे सरका. तिसरे पंच आपण टीव्ही अंपायरची मदत घेतोय. आउटस्टँडिंग, सुपर. बॉल अडवलाय, लाईनच्या मध्ये बॉल अडवलाय. सुपर सुपर. सिद्धू सुपर फील्ड. आज या सामन्यातील दोन्ही संघांच्या माध्यमातून सर्वोत्तम अव्वल दर्जाचं फिल्डिंग बघायला मिळालंय. दाफलक 2 पहिल्या 4 बॉल नंतर. आहा, व्हॉट अ बॉल. अगदी फक्त बॅटिंग नाही तर बॉलिंग देखील फार चांगल्या क्षमतेची, चांगल्या प्रतिभेचे करतात लखन मैदानाच्या आतमध्ये. ओमकार सारख्या एका तगड्या अनुभवी बॅटरला, प्रचंड प्रतिभा असणाऱ्या बॅट्समॅनला देखील त्यांनी सरप्राईज केलंय. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अगदी आग ओकणारी गोलंदाजी, तिखट मारा, भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय. पहिल्या षटकाची समाप्ती 76 धावांचा पाठलाग करत असताना दारणा शक्ती या संघाची धावसंख्या झाली आहे फक्त 2 धावा. मात्र आणखी 5 षटक शिल्लक आहेत. गणेश आणि उमेश सारखे तगडे बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिलं षटक इथे संपलंय. बॉलिंग ट्रॅकवर योगेजी आले. 14 नंबरची जर्सी त्यांनी परिधान केली आहे. योगेजी काळे. गणेश दुर्गुडेंसाठी पहिला बॉल. तगडा, वाह वाह, व्हॉट अ शॉट. 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. क्या बात आहे. सुरुवात चांगली झाली आहे षटकाची. हार्दिक स्वागत केलं योगेश काळे यांचं चौकार ठोकत. इथे लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. डाऊन द लेग, चेंडूला थोडा विकेटच्या मागच्या बाजूला, अगदी ऑफ लेग स्टंपच्या फारच बाहेर. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. ऑन साइडला खेळलाय. अगदी तिसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र अपयश मिळतंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. संतोजी व्यवहारे आहेत तिथे. त्यानंतर सिद्धू आहेत. दुसऱ्या बाजूला अभिषेक काळे आहेत. ऑन साइडला या पद्धतीचं फील्ड सेट केलंय गंगा प्रहार संघाकडनं. दाफलक 11. पुढच्या 28 बॉल मध्ये 65 धावांची आवश्यकता. 28-65. क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल केला जातोय. श्रीकांत काळे यांना ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये सेट केलं जातंय.
खोलवर टप्प्याचा निलेश आंबेकर 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. अगदी स्वतःला झोकून घेत आहे आणि झोकून द्यावं लागेल, एफर्ट्स लावावे लागतील. इथे प्रयत्न पडताय कमी मिळेल. 4 धावांची हमी. धावफलक 15 धावा. ड्राइव्ह केलाय. वा 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 गणेश सुपर. 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. मित्रांनो आयुष्यामध्ये म्हटलं जातं ना की तुमचं सामर्थ्य तेव्हाच जगाला दाखवा ज्यावेळेस तुम्हाला लोक कमजोर समजत असतात. गणेश देखील तेच करताय. विपक्ष संघ त्यांना कमजोर समजतोय, मात्र अगदी हम भी कुछ कम नहीं है या पद्धतीची बॅटिंग करताय. ऑन साइडला मिड विकेट क्षेत्र. ओ बेस्ट फील्ड. 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. धावफलक 23. शेवटचा बॉल. 23 धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत्या फक्त 2 आणि या षटकामध्ये काय जबरदस्त कमबॅक केलंय दारणा शक्ती या संघानं. आणि दारणा शक्तीच्या संघ नावात शक्ती आहे, ती शक्ती मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर दाखवत आहे विरोधी संघाला. ऑन साइडला क्या बात आहे. स्कूप केलाय. 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. आवडली असेल तर काय होऊन जाऊ द्या गणेश दुर्गुडेंसाठी. वाह, तब्बल 25 धावा आल्यात या षटकामध्ये. क्या बात आहे. गणेशजी काळे साहेबांच्या माध्यमातून, गणेशजी पोपटरावजी काळे साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 501 रुपयांचं पारितोषिक इथे गणेश दुर्गुडे यांच्यासाठी. क्या बात आहे. अगदी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देते वेळी समालोचन कक्षामध्ये हे पैसे जमा करायचे प्राइसचे. असे नाही जमा करा, देताना तुम्ही देऊन टाका. ओके येस सर. नाही नाही हो गणेश भाऊ. ड्रिंक्स ब्रेक मध्ये सन्मान्य गणेशजी पोपटरावजी काळे साहेबांच्या माध्यमातून हे 6 चौकार साठी येस माझ्यामध्ये या संपूर्ण स्पर्धेच्या प्रवासामध्ये हा पहिल्यांदाच घडतंय. हा रेकॉर्ड पहिल्यांदाच बनतोय की 6 बॉल 7 चौकार गणेश यांच्या बॅट मधून आलेत. जबरदस्त कमबॅक. इट्स अ वाईट बॉल. धावफलक जाऊन पोहोचेल या अवंतर धावेच्या मदतीने 28. आता 24 बॉल 48 धावा. 24 बॉल 48 धावा. अगदी गणेश दुर्गुडे, गणेश म्हणजे गणपती, संकटमोचक, शक्ती देवता. ऑन साइडला इथे पुन्हा एकदा 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. यामध्ये पंचांचा दोष नाही असंच म्हणावं लागेल. ती जागा त्यांची निश्चित आहे. धावफलक 32. इथे मात्र बॅट्समनच्या हुशारीचं कौतुक करावं लागेल. चांगली बॅटिंग, चांगली फलंदाजी, चांगलं कमबॅक यावेळेस दारणा शक्ती संघाकडनं केलं जात आहे. 2.1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 32 धावा इथे धावफलकावर लागल्यात. रिक्वायर्ड रन रेट जर आपण बघत असाल आणखी 11.5च्या सरासरीने धावा पूर्ण करायच्या आहे. यावेळेस स्क्वेअर क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा प्रवीणजी व्यवहार यांना सेट केलंय. पुढचा बॉल. ओ ड्राइव्ह केलाय. सेन्सिबल स्ट्रोक. अगदी कॉपी बुक स्टाईल पद्धतीने अगदी फुल फेस ऑफ द बॅट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एक देखना क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह इथे उमेशच्या बॅट मधनं. धावफलक 33. 22 बॉल 43 धावांची आवश्यकता. वाह व्हाट अ शॉट. 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्यात. तिथे मात्र गंगा प्रहार संघ थोडासा पुढे होता. त्यानंतर मात्र गणेश दुर्गुडेंची बॅटिंग आणि हा संघ देखील अगदी सोबत आलाय. हवेत बॉल मात्र आहे तिथे प्रोटेक्शन आहे.
संतोषजी आहे तिथे चेंडूला स्टॉप करताय. चांगला बॉल यावेळेस लखन चौधरी यांच्याकडनं ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी म्हणावं लागेल की जायचं होतं काशीला आणि पोहोचले वाशीला या पद्धतीचा हा फटका होता. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. टॉपेज आणि विकेटच्या मागच्या बाजूला थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडूला स्टॉप केलं. आता 20 बॉल 38 रन. 20 बॉल 38 रन. 20 बॉल 38 धावा. ड्राइव केलाय. सुपर्ब सुपर्ब आउटस्टँडिंग एफर्ट्स फील्डिंग एफर्ट्स प्रवीण व्यवहार यांच्याकडनं. धावफलक शेवटचा बॉल असेल. 39 धावा 2.5 षटकानंतर. या तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल असेल. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक हाताळताय लकी. संघाच्या वतीनं तिसरं षटक असेल. या बॉल नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. 10व्या खेळाडूंनी पाणी घेऊन सज्ज राहायचंय. एज मात्र अगदी यस. धावफलक 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 39 धावा आणि पुढच्या 18 बॉल मध्ये पुढच्या पुढच्या 18 बॉल मध्ये 37 धावा करायच्या. या दरम्यान सन्माननीय निखिल शेठ घोटी साहेब यांचं देखील इथे शुभ आगमन झाले. निखिलजी घोटी साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आयोजन समितीच्या वतीनं. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल सन्माननीय गणेशजी पोपटरावजी काळे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. माझ्यामध्ये 5000 रुपये जरी दिले असते ना तरी या खेळाचं किंमत ठरली नसती. इतका चांगला खेळ गणेशजी काळे साहेबांच्या माध्यमातून झालाय. 18 बॉल आहे लक्ष आहे. 18 बॉल आणि आणखी 37 धावा करायच्या. चला चला घाई करा. आमचे अनिलजी आंबेकर यांचे दोन्ही चिरंजीव शिव आणि श्री हे देखील मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकानंतर 39 धावा. पुढच्या 18 बॉल मध्ये आणखी 37 धावा करायच्यात हा सामना जिंकण्यासाठी. 18 बॉल 37 धावा. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकाल लखन आपल्या सहकार्याला इथे कान मंत्र देत असताना अभिषेक आलेत बॉलिंग ट्रॅकवर. उमेश ऑन स्ट्राइक. गणेश दुर्गुडे 12 बॉल मध्ये 30 धावांवर बॅटिंग करताय. इथे खराब बॉल. इट्स अ नो बॉल. नो प्लस बाईच्या माध्यमातून 1 अशा 2 अवांतर धावा मिळतील. आता मॅचचं समीकरण बनतंय 18 बॉल 35 रन. 18-35. इथे बॅक टू द बॉलर अभिषेक यांच्याकडनं चांगलं फील्ड येतंय. फॉलो थ्रू मध्ये केलं जातंय. सिंगल येते या बॉलवर. आता मॅचचं समीकरण बनतंय 17 बॉल आणि 34 धावा. प्रत्येक बॉलवर 2 धावांची आवश्यकता असेल. 17 बॉल 34 धावा. उमेश आहेत आता ऑन स्ट्राइक. फुल टॉस. चांगला फील्ड लकी. सुपर. डॉट बॉल आलाय. 16-34. 16-34. इथे मात्र टप्पा संधी असेल. डायरेक्ट हिट केलाय. मात्र बॅकअप आहे तिथे. चांगल्या पद्धतीचं बॅकअप बघायला मिळतंय. इट्स अ वाईट बॉल आणि बाईटच्या माध्यमातून 1 अशा पुन्हा एकदा 2 अवांतर धावा मिळतील. या 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. तब्बल 44 धावा. आता 16-32. 16-32. 16-32. ड्राइव केलाय. कडक मजबूत 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. हा बॉल मारला नाही तर तोडलाय असंच म्हणावं लागेल. अगदी मुळशी पॅटर्न मधील जगप्रसिद्ध डायलॉग आहे
की आम्ही मारत नाही, आम्ही तोडतो. अगदी त्याच पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गणेश दुर्गुडे यांच्याकडनं केली जाते. आता मॅचचं समीकरण बनतंय. धावफलक जाऊन पोहोचेल 48. विकेटच्या अगदी बाहेर, अगदी पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, धाव मिळेल एक अमांतर. धावफलक 49. 49. ड्राइव्ह केलाय आहे तिथे लखनजी, अपील झालंय, मात्र अगदी वेगानं सुरक्षितपणे बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचताय उमेश. आणि या सोबतच या सिंगल सोबत 50 धावा पूर्ण. दारणा शक्ती संघाच्या 50 धावा पूर्ण. पुढच्या 14 बॉल मध्ये आणखी 26 धावांची आवश्यकता. 14 बॉल 26 धावा. 14 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. उमेश आलेत 8 बॉल मध्ये 7 धाब्यांवर बॅटिंग करताय. ऑन साइडला 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. आता 13-22. 13 बॉल 22. खराब स्ट्रोक. बॅट्समन आउट. गेली विकेट. श्रीराम इंडस्ट्री स्पेशल पीपीके गोल जिरा राईस. इथे मात्र दारणा शक्ती संघाला फार मोठा धक्का बसतोय. याचं कारण की सेट झालेले बॅटर सलामीवीर उमेश मात्र एक खराब फटक्याच्या माध्यमातून बाद झालेत. मात्र दुसऱ्या बाजूला निश्चितच चांगलं कमबॅक गंगा प्रहार संघाकडनं केलं जात आहे. संघमालक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. चेतनजी वालझाडे आलेत. चेतन आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला 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 फिल्डिंग सेट करा. बारा 22. इथे मात्र व्हाईट बॉल. विकेटच्या अगदी बाहेर. संतोष आलेत बॉलिंग ट्रॅकवर. संतोष व्यवहारे आलेत. अगदी पहिलाच बॉल थोडासा खराब पद्धतीने डिलिव्हर झालाय. लेग स्टंपच्या अगदी बाहेर. अवंतर धाव. ऑन साइडला खेळले. मिस फील्ड. 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. आता 11 बॉल 17 रन. अविनाशला संपूर्ण मैदानावर फिरवलं जात आहे. अगदी चांगला कमनशिबी. 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. अगदी गरिबी में आटा गिला असंच म्हणावं लागेल. अगदी फंड कमी आहे त्यात मिसफिल्ड देखील होते. आता मॅचचं समीकरण बनतंय. 10 बॉल 13 धावा. 10 बॉल 13 धावा. आणखी एक खराब बॉल. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. गणेश दुर्गुडे तब्बल समोर. 4 रन्स. 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. चौकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचेल 68.
गणेश दुर्गुडे खेळताय 18 बॉल मध्ये 48 धावांवर. अर्धशतकासाठी फक्त 2 धावा करायच्या आहे आणि सामना जिंकण्यासाठी 9 बॉल 8 रन. 9 बॉल 8 रन. आणखी एक व्हाईट बॉल. आता 9 बॉल 7 रन. 9 बॉल 7 रन. ड्राइव्ह केलाय चौकार. 50 धावा पूर्ण. 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. दुर्गुडे सर्वांना बॅट वर करत सर्व उपस्थितांना अभिवादन करायचंय. त्या बाद एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गणेश दुर्गुडेंसाठी. आणि या पद्धतीने दारणा शक्ती या संघाने 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. चला या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यासाठी आमचे मान्यवर आदरणीय सोमनाथजी काळे साहेब. आदरणीय सोमनाथजी काळे साहेब आपल्याला विनंती असेल या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये यावं. चला या प्लेअर ऑफ द मॅच गणेश दुर्गुडे या लवकर. चला आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये दारणा शक्ती संघ अगदी आदरणीय सोमनाथजी काळे साहेब यांच्या शुभ हस्ते इथे प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार देऊन गणेश दुर्गुडे यांना सन्मानित केलं जात आहे. सामना जिंकल्यानंतर पुढची लढत पुढची गाठ असेल दारणा शक्ती संघाची ती म्हणजेच कृष्णा यलगार संघासोबत. चला अभिनंदन गणेशजी दुर्गुडे आणि पुढील टॉस या मध्ये घ्यायला दोन्ही संघ. गौरव दोन्ही कप्तान. टॉस निलेश बाळासाहेब वालदाडे यांनी यायचंय ग्राउंड मध्ये. हरीश भाऊ दुर्गुडे या दोघांनी यायचंय ग्राउंड मध्ये टॉस उडवण्यासाठी. सुनील भाऊ काळे, योगेश भाऊ काळे यांचंही कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. निखिल भाऊ घोटी यांचंही कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. भरत भाऊ काळे यांचंही कमिटीतर्फे सहर्ष स्वागत.